येऊ का आत? हो, या ना या. कशी आहे तब्येत आता? आहे बरी आहे आता. असं अचानक काय झालं? ब्लड प्रेशर खूप वाढलं होतं यांचं. लईच लहान घर आहे तुमचं. किती खोल्या? 3 खोल्या आहेत, शिवाय स्वयंपाकघर पण आहे. एवढूशा खुराड्यासारख्या घरात ब्लड प्रेशर वाढणार नाही तर काय होणार? ताई साहेब, आपलं गोठा बी याच्या परीस मोठा असेल नाही? पेशंट कुठे? आत या. या ना या. अहो सावकाश. कशी आहे तब्येत आता? आता बरी. अहो याची काही गरज नव्हती हो. अहो नाही कशी, गरजवंताला मदत करणं ही गायकवाड घराण्याची रीतच आहे. अव ताई साहेब, यांना कुठले रीतिरिवाज माहिती? खानदानीपणा लागतो त्यासाठी. एवढा कसला ताण घेतलायसा? ते धमकीचा नव? मग सोपं की एकदम. जावा गाव सोडून. उगा विचार कशाला? नाही, गावातल्या लोकांचा काय भरोसा नाही. आम्हाला तुमची काळजी वाटते म्हणून सांगतोय. घ्या संत्र खा. संत्र्यानी म्हणत ताण कमी होतोय. हो खाईन ना मी नंतर. असं कसं? नागपुरी संत्री आहेत, लई जालिम उपाय. खावा बरं आमच्या समोर. वय आणि सालीने बी ताण कमी होती म्हण. बघा. अहो राहू दे ना, मी देईन त्यांना नंतर. चंदे, ते एवढ्या बारक्या घराची सवय नाही नव्ह तिला, म्हणून तिच्याकडनं असं झालं. वाड्यात या की एकदा. अहो एखाद्या बाईला झाडलोट करायला सांगितलं तर दिस पुरायचा नाही बघा. एवढा मोठा वाडा आहे आमचा. वय आमच्या ताई साहेबांना झाडलोट वगैरे काय बी येत नाही बघा. पण आमच्या रानादाचं लगीन लवकरच करायचंय. रानादाची बायको करेल की समज. आणि तुमच्या अंजलीबाईंचं बी लगीन करून टाका की आता. शहरात गरिबी खपते, तिथं गावात नाही. आणि आमच्या गावात तुमच्या अंजलीबाईंना कोण पसंत करणार आहे? चंदे, अगं गावातल्या माणसांना तिचं हित राहणं पसंत नाही. तू लग्नाचं काय घेऊन बसली आज? काय कळतंय का आम्ही सांगितलेलं? हो कळतंय. गरजवंताला अक्कल नसती असं म्हणतात, पण तुम्हाला तर समजा चांगलं कळतंय की. असू द्या असू द्या. बरं काय गरज लागली तर सांगा आम्हाला. अहो नाही नाही, एवढं केलं पुरेसं आहे. आता आणखीन काही नको. अहो घ्या हो. आता गाव सोडून जायचं म्हणल्यावर अंजलीबाईंची बदली करून द्यावी लागणार. वय इथं ताई साहेबांची लई वठ आहे बघा गावात. तुमची बी बदली लगेच करून देतील की त्या. बरं येऊ आता आम्ही. हो लवकरात लवकर ते खुराडं सोडायचं बघा, नाही तर परत ब्लड प्रेशर वाढायचं. चल चंदे. देवा लक्ष असू दे बाबा. ह्या घरातल्या सगळ्यांना खुशीत ठेव. कुणाची वाकडी नजर नग पडायला.
राणा भाऊजी आणि येणाऱ्या सुनेसाठी देवाकडे मागून झालं असेल तर आमच्यासाठी बी आशीर्वाद मागा. आम्ही घरचेच आहे, गावत्रपणा कशाला धावताय? वहिनी साहेब, मी सगळ्यांसाठीच मागितले. राहू द्या, थांब की 10 मिनिटं आलो आवरून. आम्ही जरा बाहेर चाललोय, यायला उशीर होईल. मग आलास कशाला परत? मग जायचं की बाहेरच्या बाहेरच. घरी येऊन पायाला काम कशाला देतायसा? कापड बदलायला नको काय? रातच्याला मीटिंग आहे एक. मीटिंग कसली? कामाची आहे. या घरातली समधीचे समधे लपछपी करण्यात एक्सपर्ट झाले. काय चाललंय नेमकं कुणाला माहित नाही का? कुणी सांगत नाही? राणा भाऊजी, अहो कसला एवढा विचार करतायसा? काय अडचण? तुम्हाला काय पाहिजे असेल तर सांगा की आम्हाला. वहिनींना डायरी दाखवावी का? एक महत्वाची बातमी आहे बघा. त्या राणादाकडं मास्टर डीची कसली तरी डायरी आहे आणि ती डायरी तुमच्या हातात अजिबात पडू द्यायची नाही असं सांगत होती गोदाका मगाशी राणादाला. डायरी? या डायरीचं टेन्शन आलेलं दिसतंय. तसं काय नाही वहिनी. ताईसाहेब, घरनं पत्र आल्या, जरा वाचून द्यावं की. पत्र? आणि तुला वाढू नाहीस की? होय, कधी नाही ते पत्र पाठवलंय. मनात लय धाधू करायला. काय आहे पत्रात कुणास ठाव? काय लिहिलं असणार आहे? शिव्या घातल्या असतील तुला. शिव्या तर शिव्या, पण वाचून तरी दाखवा की. जोवर या पत्रात काय लिहिलंय हे कळत नाही तोवर माझं जीव टांगणीवर लागणार बघा. घ्या. अडाणी माणसाचा जीव असाच चांगलीला लागतोय बघ. शिकली असतीस तर असं गावभर पाया पडत फिरावं लागलं असतं का? एक डायरी वाचून दाखवायची. अक्षर ओळखीचं वाटतंय. ए उतर. ते दे इकडे. काय कळतंय का? मला बी काय कळना झालंय. अहो गावभर कुठं ताईसाहेब, तुम्ही लय चांगले हायसा. तुम्ही दुसऱ्याला लय मदत करतासा म्हणून तर तुमच्याकडे आले नव्ह. आणि अशी खासगी पत्र आपल्या विश्वासाच्या माणसांकडूनच वाचून घ्यावी बघा. होय की नाही राणादा? हा हा, बरोबर आहे. आण इकडं आणि खा शिव्या आता. प्रिय बाळ चंदा, पत्र लिहिण्यास कारण की आम्हाला तुझी जाम आठवण येते. ताईसाहेबांचं लग्न झाल्यापासून तू जे गेलीस ती परत आलीच नाहीस. तुला असं वाटत असेल की आम्हाला तुझी आठवण येत नाही, पण तसं नाही बाळ. बाळा, बसता उठता खाता पिता आम्हाला फक्त आणि फक्त तुझीच आठवण येते. पास ताईसाहेब पास, नाहीतर मला रडाई येईल. चंदा, चंदा हे बघ, तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी काय लिहिलंय ते ऐकून घे तर. तुझ्या वाचून आम्हाला घशाखाली एक घास बी उतरत नाही. रात्रंदिस
आमच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त तूच असतीस. म्हणून मी डोळे बंद केल्यावर मला आई आणि दादा दिसतात आणि ते काय दिसते ते कळलं मला. बंद डोळ्यांना ज्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर दिसेल ना, ती व्यक्ती तुमचा योग्य जोडीदार असेल. मला रडायला आलं. चंदे, पत्र अजून पूर्ण नाही झालंय. पण मला रडायला आलंय. मग रडत रडत ऐक. बाळा, आमचा तुझ्यावर लई जीव आहे, पण तुझ्या मनात नक्की काय चाललंय ते आम्हाला कळत नाही. आमच्यावर काय राग धरलायसा का? दादा, तुमच्यावर कसला राग दादा? जर राग धरला नसला तर हे पत्र वाचून झाल्यावर की आम्हाला फोन करून कळव. तेवढंच आमच्या जीवाला बरं वाटल. दादा, तुझा बाप दादा. बघा ताईसाहेब, तुम्ही मला पत्र वाचून दावलं म्हणून मला कळलं तरी की माझा दादा माझ्यावर केवढा जीव टाकते. ताईसाहेब, आता मी काय करू सांगा. चंदा, हे बघ, त्यांच्या भावना त्यांनी या पत्रातनं कळवल्या का नाही? हा, आता तुला काय वाटतंय ते तू फोन करून त्यांना कळव. जा, आमच्या फोनवरनं फोन कर तुझ्या दादाला. जा जा, डोळ्यात जीव आणून वाट बघत असतील तुझ्या उत्तराची. जा बाळ. कसं असतंय बघा माणसाच्या मनाचं. तोंडावर जे बोलाय जमत नाही ते असं लिहून मोकळा होतोय. मी तुम्हाला माझी डायरी देते. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्यात मिळतील. वहिनी, काय? ए, जेवायला वाढ पाटकन. जाम भूक लागल्या. राणा, तू बी चल, गरम गरम हाय तोवर खाऊन घे. चल की राणा दा, तुझ्यामुळे मला बी उशीर व्हायचा नाही तर. हा, चालतंय. तू हो पुढं, मी येतो. ते आमचा बावळट नवरा आणि ती म्हातारी दोघं राशीलाच लागलेत आमच्या. अंजलीबाईंनी बी त्यांच्या भावना डायरीत लिहिल्या असणार, पण डायरीत तर माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणल्या त्या. म्हणजे कुठल्या पानात त्यांच्या भावना असणार आणि कुठल्या पानात माझं उत्तर. पण नक्की डायरी वाच म्हणल्या, ते का म्हणून? छे, कायच सुधरत नाही. तुम्हाला उत्तर सापडलं का? तुम्हाला कोण दिसलं डोळ्यासमोर ते कळलं का तुम्हाला? काय बी करून डायरी वाचायलाच पाहिजे, त्याशिवाय अडाणी माणसाचा जीव असाच चांगलीला लागतोय बघ. शिकली असतीस तर असं गावभर पाया पडत फिरावं लागलं असतं का? मी डोळे बंद केल्यावर मला आई आणि दादा दिसतात आणि ते काय दिसते ते कळलं मला. माणसाचं बी कसं असतंय बघा तू. तोंडावर जे बोलाय जमत नाही ते असं लिहून मोकळा होतोय. वहिनींना वाचायला जमते आणि त्या विश्वासातल्या. उगाच याच्या त्याच्याकडे देण्यापेक्षा वहिनीनं द्यायला पाहिजे डायरी.
हॅलो, हा पैलवान, आज पिक्चरला जायचं का रातच्याला? कोण बोलते? अरे राणा, मी बरकत. फोनवरचा आवाज कधी वळका शिकणार आहे तू? हा, का शिरपत पाठक बाईंचाच आवाज कळतोय रे तुला? मी कामात आहे, मला नाही जमणार आज पिक्चरला. कैसा काम? डायरी वाचायला पाहिजे मला. तिकडनं अंजलीबाई सारखे विचारतात, वाचली का म्हणून. अरे राणा, तुला वाचता येत नाही, विसरलास का काय तू? हा, पण वहिनींना येते की. अरे मगाशी त्यांनी चंदाला पत्र वाचून लावलं, तेव्हापासून मला तर लय- नाही नाही नाही, बिलकुल नाही. अरे अंजलीबाईंनी त्यात खाजगी काहीतरी लिहिलं असतं तर नको नको, वहिनी सब मत दि का. हा, मग आता तूच सांग काय करायचं ते. अरे पण डायरी वाचायला तर पाहिजे की. ए बघ, तू एक काम कर, भाल्या को डायरी दिका, त्याला येते थोडं थोडं वाचता. हा, अरे पण त्याला काय खाजगी कळलं तर? अरे राणा, भाल्या आपल्या पट्ट्यातला आहे, तू कुणाला बी काय बी नाही बोलणार. आणि बघ, त्या डायरीत काहीतरी वेगळं लिहिलं असलं तर, आणि वहिनी साहेबांनी ती कळाल तर, आपल्या वहिनी साहेबांचा आपणच मान ठेवला पाहिजे ना. कसला मान? तू गाठ पडल्यावर मी तुला सगळं समजावतो, आणि वहिनी साहेबाला अजिबात डायरी दाखवू नकस. पाहिजे तर तालमीत घेऊन जा आणि भाल्याकडे वाचून घे डायरी. पण भाल्या वाचल ना? रानात तू सांगितलं होतं 10 बार वाचल, सांग त्याला. मग चालतंय की, असंच करतो. बरकत, लई भारी आयडिया दिलीस बघ तू. आता जेवण बघ किती चांगलं जाईल मला. हा हा हा, कुठे कुठे डायरी? तुझा बोजा बिस्तार गुंडाळ आणि तुझ्या आई बाबाकडे निघून जा. तुझ्या दादापासून गमन झाले ना तुला. जा जा जा, निघ. ताईसाहेब, अहो असं काय करतायसा? मी तुमच्यासाठी एवढं मोठं नाटक केलं, रडून रडून डोळं बी लाल केलं, आणि तुम्ही म्हणजे? तुझ्या मोठ्या नाटकातच लई टाइम गेला आणि घात झाला ग. एवढं गहीवरून याया कुणी सांगितलं होतं? कुणी गचकलं होतं काय तुझ्या घरी? आव ताईसाहेब, असं काय म्हणतायसा? तुम्हीच तर सांगितलं होतं ना डोळ्यातनं पाणी आण म्हणून. पाणी आण म्हणलं होतं, पूर नाही. अगं बाई, ती मास्तरडी येण्याच्या आधी ती डायरी वाचायची आम्हाला. कळत कसं नाही ग तुला? तो बैल अशी आमच्या हातात डायरी देणार, ती आमच्या नवऱ्यानं माती खाल्ली. असं समजा हातात निश्चित चाललंय ग. आणि हे समजा तुझ्या वाढीव नाटकामुळे चाललंय. तू निघ बरं आत्ताच्या आत्ता. 1 मिनिट बी थांबलो नाही. चुकलंच माझं, पर मी शिकते ना हळूहळू तुमच्याकडनं. मला बी जमल की समजा. डोसकं फोडून घेतलं तरी बी नाही जमणार तुला. असं का होत आहे साहेब? कारण तुझ्या डोक्यात मोठा फॉल्ट आहे चंदे. फिटर कडून तो आधी दुरुस्त करून घे. ताईसाहेब, काय असेल वो डायरीत? त्या मास्तरडीनं प्रेमपत्र तर लिहिलं नसेल, नाहीतर कसलं हिशेब तर नसेल. काय पण असू दे ग. आता आपण त्या बैलाला काय सांगतोय त्यावर समज ठरणार आहे. एकदा का ती डायरी आमच्या हातात येऊ दे, या दोघांच्या बी नाड्या आमच्याच हातात असणार आहेत. मग आव पर ताईसाहेब, डायरी मिळणार कशी? आजचा प्लॅन काही एवढा फुकट गेलेला नाही. तो बैल जरा मऊ पडलाय. अजून जरा किल्ली दिली का नाही, ती स्वतःहूनच हातात डायरी दिली बघ आमच्या. आणि अजून एक हुकमी पत्ता आहे आमच्याकडं, ते उद्या टाकायचा आहे. बघच तू.